समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. भिलवडी तालुका पोलिसातील बाबासाहेब चितळे महाविद्यालय भिलवडीच्या ग्रंथालय विभागामार्फत डॉक्टर एस.आर. रंगनाथन यांची जयंती प्राध्यापक डॉक्टर एस.डी. कदम यांच्या हस्ते डॉक्टर एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर डी.पी. खराडे होते. ग्रंथालय विभाग प्रमुख डॉक्टर व्ही.व्ही. खराडे, प्राध्यापक व्ही.एस. यादव, प्रभारी प्राचार्य डॉक्टर सुरेश शिंदे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे डॉक्टर एस.डी. कदम म्हणाले की ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर एस.आर. रंगनाथन म्हणजेच सियाली रामावृत रंगनाथन यांची जयंती त्यांच्या जन्मदिवशी म्हणजे 12 ऑगस्ट रोजी साजरी केली जाते आणि हाच दिवस ग्रंथालय दिन म्हणून पाळला जातो. ग्रंथालय शास्त्रामध्ये पुस्तकांची किंवा ग्रंथांची जपणूक केली पाहिजे, कारण पुस्तक व ग्रंथांमध्ये आपले ज्ञान साठवून ठेवलेले हा ज्ञानाचा साठा सुरक्षित राहावा म्हणून त्यांनी महत्वाची 5 कार्य केली. त्यामध्ये त्यांनी महत्वाचा जो भाग केला तो ग्रंथांचे वर्गीकरण होय. आपण आपल्या कपाटामध्ये पुस्तक कशी बशी लावतो, पण ती पुस्तके त्यांनी कोणत्या पद्धतीने ग्रंथालय कपाटांमध्ये मांडून ठेवावे याचे ज्ञान त्यांनी संपूर्ण भारताला दिलेले आहे. यासाठी त्यांनी साधारणपणे 5 सूत्रे सांगितली आहेत. ती 5 सूत्रे ग्रंथ सुरक्षिततेसाठी उपयोगासाठी असतात. त्यामध्ये भरपूर ज्ञान असतं आणि ते ज्ञान अबाधित राहण्यासाठी ते ग्रंथ प्रत्येक वाचकांनी वाचले पाहिजेत. धूळ खात पडण्यापेक्षा हाताळणे फार महत्वाचं आहे. त्यानंतर ग्रंथालय हे वर्धिष्णू संस्था आहे असं त्यांनी म्हटले. म्हणजेच ग्रंथाचे जतन करून बंदिस्त ठेवण्यापेक्षा त्यांचा जास्तीत जास्त वापर व्हावा. त्यानंतर प्रत्येक ग्रंथालय खोलीमध्ये प्रवेश असावा, तरच पुस्तक वाचले जातील. प्रत्येक वाचकाच्या आवडीचं पुस्तक त्याला वाचायला मिळालं पाहिजे. यामध्ये जात, धर्म, पंथ व लिंग या सर्वांचा विचार मागे सारून प्रत्येक वाचक समान अपेक्षित धरून त्याला ग्रंथ मिळाले पाहिजेत. प्रत्येक ग्रंथाला योग्य असा वाचक मिळाला पाहिजे. सूचीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वाचकाचा वेळ वाचला पाहिजे. यासाठी कर्मचारी, इमारत आणि योग्य अशी आर्थिक तरतूद असली पाहिजे याची माहिती त्यांनी दिली होती. एस.आर. रंगनाथन यांची आज जयंती. त्यांनी केलेले हे कार्य अमूल्य आहे असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर डी.पी. खराडे म्हणाले की ग्रंथ हेच गुरु आहेत. जगातले सगळे शाश्वत ज्ञान ग्रंथांमध्ये भरून उरलेले आहे. ग्रंथातले ज्ञान हे चिरकाल टिकणारी गोष्ट असल्यामुळे ग्रंथांची जपणूक डॉक्टर एस.आर. रंगनाथन यांनी सांगितल्याप्रमाणे केली पाहिजे, तरच या जगातले ज्ञान टिकून राहील. जे ग्रंथांमध्ये ज्ञान भरून उरलेले आहे ते कपाटामध्ये धूळ खात पडण्याऐवजी ते वाचकांनी वाचले पाहिजे असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ग्रंथालय विभाग प्रमुख व्ही.व्ही. खराडे यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक आर.एच. भंडारे यांनी केले, तर आभार प्राध्यापक ए.एन. केंगार यांनी केले. या कार्यक्रमास कला व विज्ञान महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.